नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 19 मे 2024। मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासामध्ये तसेच आज दुपारनंतर 12 नंतर व रात्री 8 ते 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। ते 10 जिल्हे कोणते आहेत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत मित्रांनो, तुम्ही चॅनलला आत्ताच लगेच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। तर पुढील 3 ते 4 तासामध्ये व दुपारी 12 नंतर राज्यातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। इंदापूर, करमाळा, पंढरपूर, वडूज, विटा तसेच कराड, जत, सांगली या भागामध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पुढील 3-4 तासामध्ये तसेच दुपारनंतर व रात्री विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये देखील नागपूर, अमरावती या ठिकाणी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पुढील 3-4 तासात तर दुपारनंतर व रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकंदरीत जर विचार केला तर पुढील 3 ते 4 तासामध्ये सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या ठिकाणी, विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील 3 ते 4 तासात व दुपारनंतर व रात्री विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, हवामानात अचानक बदल होत असतात, बदल झाल्यास आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो। तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।